श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर वाजलेले आहे 4 आणि इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता। तर अजून मला पूजा वगैरे करून घ्यायची आहे। आता चौकटीची पूजा वगैरे करून घेतली मी। रांगोळी इथे काढून घेणार आहे आता आणि मग देवाची पूजा करून घेणार आहे। तर इथे मी स्वामींची पूजा करत आहे। हार वगैरे टाकून खडीसाखर मी प्रसादाला ठेवत आहे। तर इथे मी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि आजचा लुक माझा असा आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण निघालोय अद्वितीय आध्यात्मिक आणि प्राचीनतेने नटलेल्या प्रवासासाठी अक्कलकोट आणि कर्नाटकमधील एका अप्रतिम दर्शनासाठी। हे फक्त प्रवास नाही, ही एक अनुभूती आहे मनाची, भक्तीची आणि संस्कृतीची। गुरु म्हणजे दिशा आणि आज त्या गुरुकृपेने अनुभव घ्यायला निघालेलो आहोत आपण स्वामी समर्थांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला। सकाळचे वाजले आहेत आता 6 आणि आज वातावरण पण खूप छान होतं आणि खूप मस्त असं वातावरणामध्ये प्रवास करायला पण खूप छान वाटतं। तर निघालो आहोत आम्ही प्रवासासाठी। लातूरच्या पुढे बुदडा गाव आहे आणि तिथे माझी नणंद राहते। तर नंदीला पण आम्ही घेऊन जाणार आहोत। तर ह्या आहेत माझ्या बारक्या नणंदबाई आणि आज आम्ही सर्व चाललो आहोत अक्कलकोटला आणि ते आमचं फोटोशूट चालू आहे नंदीचा आणि माझं। चहा पिण्यासाठी आम्ही इथे 5 मिनिटं थांबलो होतो। तर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत, पण एवढी गर्दी होती जायला पण आपल्याला रस्ता नव्हता तिथे, इतकी गर्दी होती। तर स्वामींचे दर्शन हे आम्हाला बाहेरूनच झाले, कारण खूप लाईन होती, लांब होती, कारण त्यामुळे काही झालेच नाही आणि 2-4 तास तरी लागलेच असते।
आणि वेळ झाला होता. आम्हाला कर्नाटकमध्ये पण एका देवीच्या दर्शनाला जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि चाललो आहोत आता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.